मराठी नाटक, सिनेमे आणि मालिका गाजवणारे हरहुन्नरी आणि अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणजे ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ. मामांनी मराठी सिनेसृष्टीला सोन्याचा काळ दाखवला. 200हून अधिक सिनेमे, अनेक नाटकं आणि मालिकांमधून अशोक मामांनी त्यांच्या अभिनयाची जादू सगळ्यांना दाखवली. मामांच्या या कामगिरीबद्दल त्यांना नुकताच सर्वोच्च पुरस्कार जाहीर करण्यात आलाय. कला क्षेत्रातील भरीव योगदानासाठी 2023 वर्षाचा मानाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. विनोदी तशाच गंभीर भूमिकाही मामांनी साकारल्यात. त्याचसोबत फक्त मराठीपर्यंत सीमित न राहता मामांनी हिंदी सिनेमे आणि मालिका विश्वातही आपल्या अभिनयाचा डंका वाजवलाय. अशा अष्टपैलू आणि आपल्या लाडक्या मामांना पुरस्कार जाहीर झाल्याची बातमी कळताच त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतोय. मामांना प्रेरणास्थानी मानत असलेले अनेक मराठी कलाकारांनी सुद्धा सोशल मीडियावर पोस्ट करत त्यांचं अभिनंदन केलंय. तर TV 9शी बोलताना मामांनी त्यांच्या भावनाही व्यक्त केल्यात. माझ्या मनात अत्यंत संमिश्र भावना आहेत. हा पुरस्कार मिळणं ही अत्यंत मानाची आणि आनंदाची गोष्ट आहे. आजवर ज्या थोर लोकांना हा पुरस्कार मिळालाय, आज मला त्यांच्या बरोबरीने नेऊन बसवलंय, ही माझ्यासाठी फार मोठी गोष्ट आहे. महाराष्ट्र भूषण हा महाराष्ट्राचा नंबर 1 पुरस्कार आहे असं मी समजतो. गेली 50 वर्ष मी चित्रपट, नाटक आणि मालिका करतोय. त्यातली मेहनत कुठेतरी सत्कारणी लागली आणि प्रेक्षकांनी त्याला दाद दिली, त्याचा मला प्रचंड आनंद आहे असं यावेळी मामांनी सांगितलं. ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांचं राजश्री मराठीकडून मनपूर्वक अभिनंदन. तुम्हाला मामांनी साकारलेली आजवरची कोणती भूमिका जास्त आवडली हे आम्हाला कमेंट्समधून नक्की सांगा. मराठी सिनेविश्वातील बातम्या, अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी.